पासून जो जाणारा पूल आहे त्याचं नुसतंच मोकळं भूमिपूजन झालं. त्यांच्यावर आतापर्यंत काहीच डेव्हलपमेंट झाली नाही. अजून लँड ऍक्विजिशन प्रत्यक्ष काम सुद्धा चालू झालं पाहिजे. नुसतं अनाऊन्स करून काय होणार आहे? पुलाचं एक खडा सुद्धा पडलेला नाही, लँड ऍक्विजिशन झालेलं नाही, भूमिपूजन करून टाकलं. लँड ऍक्विजिशन पूर्णच झालेलं नाही. लँड ऍक्विजिशन पहिले पूर्ण केलं पाहिजे. लोकांना तिथं घेऊन बसलं पाहिजे, त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे, जमीन त्यांनी दिली पाहिजे, तेव्हा पुलाचं काम होईल. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्याच्या सोर्सचं पोल्युशन तुम्ही करू शकता. पाण्याच्या सोर्सचं पोल्युशन न होण्यासाठी जे काही करायला लागतं ते केलं पाहिजे. तर झिरो लिक्विड डिस्चार्जची योजना आपण रेटण्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये जे पाणी 24/7 पाणी पुरवठा योजनेमधनं निर्माण होणार आहे किंवा त्या योजनेमधनं जे पाणी गावामध्ये जाणार आहे त्या पाण्याचं प्रदूषण होऊन ते परत नदीमध्ये पाणी जाऊ नये, त्यामुळे झिरो लिक्विड डिस्चार्ज